नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बघा, आता ही जी काही भरती आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ची जी काही त्या भरतीचे आता फॉर्म देखील भरणं झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि आता ग्राउंडची तारीख देखील आलेली आहे। जवळजवळ 20 जानेवारी पासून बऱ्याच घटकांचं हे ग्राउंड चालू होणार आहे। तर भरती पडली तेव्हा ते जे काही त्यांचे सूचना जे अधिनियम आले होते, तर त्याच्यामध्ये असं त्यांनी नमूद केलेलं होतं की भरतीमध्ये तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज तुम्ही करू शकता। तर काही उमेदवारांनी डुप्लिकेट माहिती देऊन, चुकीची माहिती देऊन त्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत। तर अशा उमेदवारांचं हॉल तिकीट आता जे ग्राउंडचं काही हॉल तिकीट आहे तुमचं ते येणार नाहीये। तर काय आहे संपूर्ण माहिती, जर त्यांनी डबल फॉर्म भरलेले असतील तर त्यांनी काय करावं, ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग बघूया त्यांनी काय सांगितलेलं आहे, सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर बघा, तुम्ही येथे संदर्भ बघू शकता, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील हे परिपत्रक आहे। तर बघा, विषय तुम्ही येथे बघू शकताय, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत। तर बघा, पुढे बघून घेऊया अजून त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर उपरोक्त संदर्भ व विषयान्वये सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे। तर बघा, त्यांनी जे काही नियम सांगितलेले होते त्याच्यामध्ये पहिलेच त्यांनी नमूद केलेले होते की एक उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज हा भरू शकतो। पण काही आता मागे देखील एक विषय झाला होता बघा, 2019च्या भरतीचे जे मुलं सिलेक्ट झालेले होते, तर त्यांना तब्बल गेल्या 6 वर्षानंतर त्यांचा हे करार रद्द करण्यात आलेला आहे, कारण त्यांनी डबल फॉर्म भरलेला होता आणि नोकरी घेतलेली होती। तर त्यांचं सुद्धा नंतर उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिला की त्यांचा त्यांना सस्पेंड करण्यात यावं व त्यांना नोकरीतून काढण्यात यावं। तर अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये, तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल तर आताच बघा। तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलंय बघून घेऊया। पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची त्यांनी यादी देखील दिलेली आहे। येथे खाली बघा, प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष धुळे यांनी यादीतील नमूद उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधून त्यांना दिनांक 12/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे हमीपत्र भरून घेणे कामी, तर त्यांना कागदपत्रांसह उमेदवारांना तिथे बघा त्यांनी काय मागितलेले आहे, उमेदवाराचे स्वतःचे मूळ आधार कार्ड व त्यांची छायांकित प्रत, ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्याची पावती, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरला असेल ते हजर राहण्याची समज द्यावी। तर बघा, हे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी दिलेल्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे। एक हमीपत्र तुमच्याकडून ते भरून घेणार आहेत। तर तसेच जे उमेदवार हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांचे सर्व आवेदन अर्ज हे बाद ठरवण्यात येतील, याच्या बाबत देखील उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व संबंधित उमेदवारास समज दिल्याबाबत त्याबाबत नोंद घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा। तर बघा, ज्यांनी कोणी डबल फॉर्म भरला असेल तर त्यांची लिस्ट येथे त्यांनी दिलेली आहे। त्यांनी जे काही ते हमीपत्र देणार आहेत ते तुमच्याकडून भरून घेणार आहेत, ते हमीपत्र तुम्ही भरून द्यायचं आहे आणि ज्यांनी काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाताना सोबत घेऊन जायचे आहेत। जर कोणी डबल फॉर्म भरला असेल
तर आताच तुम्ही हे हमीपत्राचा भरून देऊन द्या, नाही तर पुढे तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं मागील भरतीला झालं 2019च्या भरतीमध्ये उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेला होता. तर त्याच्यामध्ये देखील तब्बल 6 वर्षानंतर त्या उमेदवारांना आता नोकरीवरून काढण्यात आलेला आहे. तर अशी वेळ पुढे तुमच्यावर येऊ नये, तर त्यासाठी तुम्ही जर भरला असेल तर आताच त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं करून घ्यायचं आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.